ठेवीदारांना आता त्यांच्या बँक खात्यासाठी, लॉकरसाठी आणि सुरक्षित ठेवलेल्या वस्तूसाठी अधिक लवचिकता व नियंत्रण मिळणार आहे. वित्त मंत्रालयाने जाहीर केलेल्या बँकिंग कायदा दुरुस्ती अधिनियम 2025 अंतर्गत या तरतुदी 1 नोव्हेंबर 2025 पासून लागू होणार आहेत. 1 नोव्हेंबर पासून बँक ठेवी, लॉकर आणि सुरक्षित ठेवलेल्या वस्तूसाठी नॉमिनी प्रक्रियेत बदल होणार आहेत. वित्त मंत्रालयाने दिलेल्या निवेदनानुसार बँकिंग कायदे दुरुस्ती अधिनियम 2025 मधील कलम 10, 11, 12 आणि 13 या 1 नोव्हेंबर पासून अंमलात येणार आहेत. वित्त मंत्रालयाच्या सूचनेत म्हटले आहे की हा कायदा 15 एप्रिल 2025 रोजी अधिसूचित करण्यात आला होता. नेमकं याचं उद्दिष्ट काय जाणून घेऊया. बँकिंग क्षेत्रातील कारभार अधिक पारदर्शक करणे, आरबीआयकडे बँकांच्या अहवालात एक समानता आणणे, ठेवीदार व गुंतवणूकदाराचे संरक्षण करणे, सार्वजनिक बँकांच्या लेखापरीक्षणाची गुणवत्ता सुधारणा करणे आणि ग्राहकांना नामनिर्देशन प्रक्रियेत अधिक सुविधा उपलब्ध करून देणे. सहकारी बँकांमधील संचालकाचा कार्यकाळही यातून नियमन केले जाणार. कसे करावे नॉमिनी हे सुद्धा जाणून घेऊया. या अंमलबजावणीसाठी सरकार लवकरच बँकिंग कंपन्या म्हणजे नॉमिनी नियम 2025 प्रकाशित करणार आहे. यात एकापेक्षा जास्त नामनिर्देशने कशी करावी, बदलावी किंवा रद्द करावी याची सविस्तर प्रक्रिया व आवश्यक कागदपत्राची माहिती दिली जाईल. ग्राहक आता त्यांच्या ठेवीसाठी एका वेळी किंवा अनुक्रमे जास्तीत जास्त नामनिर्देशित व्यक्ती करू शकतात. यामुळे अनपेक्षित प्रसंग घडल्यास दाव्याची प्रक्रिया अधिक सोपी होईल. ठेवीदारांना त्यांच्या पसंतीनुसार एका वेळी अनेक नॉमिनी किंवा अनुक्रमे नॉमिनी करण्याची मुभा असेल. सुरक्षित ठेवलेल्या वस्तू व लॉकरच्या नॉमिनीसाठी केवळ अनुक्रमे नॉमिनी करण्याची परवानगी असेल. ठेवीदाराला एकाच वेळी जास्तीत जास्त नामनिर्देशने करण्यात येईल. प्रत्येकाला ठराविक टक्केवारी किंवा हिस्सा दिला जाईल. एकूण टक्केवारी 100% असणे आवश्यक आहे.